महावितरण संदर्भात आपल्या अनेक मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी आज ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या सेलू येथील निवासस्थानाला घेराव घालून आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी व राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्याशी चर्चा करण्यासाठी जमा झाले होते। मॅडम याविषयी सकारात्मक आहेत, परंतु अजूनही हे विषय प्रलंबित असून यांना मार्गी लावावे अशी मागणी आलेले विद्यार्थ्यांनी करत असतानाच काही वेळातच राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी या विद्यार्थ्यांना भेट देऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले आहे आणि सध्या निवडणुका सुरू आहेत। निवडणुका होतात सर्व प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिले आहे। सुद्धा जर हे परिपत्रक सुद्धा काढत नाहीत तर मग आम्हाला प्रश्न पडायला लागला की मंत्री महोदयाचा फोन कसं काय टाळू शकतात? त्यांचा ॲडवाईस घ्यावं लागते त्यांचं, कारण की आपण जाहीर करायचं आणि पुन्हा रद्द करायचं बरं आहे का, त्याच्यासाठी ते सगळं। मॅडम आमचं म्हणणं काय मॅडम आमचं म्हणणं असं आहे की जेवढ्या व्हॅकन्सी निघल्या होत्या तेवढ्याच्या तेवढ्या पदं जर का भरल्या त्यांनी एकही कुठलंही मागं न ठेवता तर एकही अडचण येणार नाही। आणि खरोखर सांगतो की तुमच्या मार्फत व्हायला पाहिजे असं आम्हाला अपेक्षा आहे, कारण की पन्नास टक्के जेवढे सिलेक्शन झाले 50% लगेच खालचे वेटिंग घेता येत नसते, त्याला पण ते सगळं काही रिझर्वेशन सगळं काही लावावं लागत असते आणि त्यानुसारच ते करण्यासाठी म्हणून आपण ॲडवाईस देतोय। तुमच्यासारखं 2019चे पण लेकर आहे की जे खूप 2019 खूप दर आठवड्याला मला भेटायला येतात, हे सगळे प्रश्न आहेत लगेच तात्काळ असं आहे। तर 5386 विद्युत सहाय्यक आहेत, त्यांची भरती आली होती महावितरणमध्ये। अजून त्याच्यातल्या जवळपास 1250 व्हॅकन्सी पोझिशन जसं तसं होतं भरल्या नाही त्या। 302 जागा असिस्टंट इंजिनियर सहाय्यक अभियंता पदाच्या आहेत, त्याच्यामध्ये जवळपास 67 जागा व्हॅकंट आहेत। त्यानंतर ट्रान्सकोच्या अराउंड 182 विद्यार्थी आहेत। पण व्हॅकंट कशामुळे राहिला तुमच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये कोणी राहिलं नाही मॅडम बोलवलंच नाही, बोलवलंच नाही किंवा कोणी ही जागा सोडून दुसरीकडे गेलं, दुसरीकडे लागल्यामुळे अशा आहेत ना, तर त्या लगेच मनाने घेता येत नाही, त्याला सगळं मॅडम आता एक फक्त तुम्ही मंत्री महोदय आहात, तुम्ही फक्त एवढं करा आमच्यासाठी की एक परिपत्रक काढा की आम्ही ह्या तारखेपर्यंत ह्या प्रोसेस पूर्ण करून, फक्त एक परिपत्रक काढा, सिलेक्शन लिस्ट बी राहू द्या, सगळंच राहू द्या की हे सगळे मुद्दे जे आहेत रास्त मागण्या ज्या असतील ना तेवढंच फक्त आमच्या परिपत्रक काढा की 1 महिना 1.5 महिना 2 महिने, पण पुन्हा असं नको व्हायला 1 वर्षाची प्रोसेस असतील, 1 वर्ष कंप्लीट झालंय म्हणून आता तुम्हाला अगोदर येता येत नव्हतं का, असं जर वर्ष म्हणायला लागले मॅडम ही हो बघा या ठिकाणी तुम्हाला सर्व जे काही विद्यार्थी दिसत आहेत ते महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्हा तालुक्यातले खेडेगावातले खूप दूरचे कानाकोपऱ्यातले विद्यार्थी या ठिकाणी जमा झालेत। याचं मुख्य कारण असं आहे की MSEB, ट्रान्सको, जनको, डिस्कॉम याच्यामध्ये अनेक असे विषय आहेत की विद्यार्थ्यांवरती त्या ठिकाणी बऱ्यापैकी अन्यायच होतोय असं म्हणता येऊ शकतं। आणि आम्ही या ठिकाणी सेलू येथे ज्या मेघना बोर्डीकर मॅडम आहेत ऊर्जा राज्यमंत्री यांच्या निवासस्थानाच्या बाहेर जमा झालेले होतं। अनेक वेळा मॅडमला भेटलेलो आहे, तर त्यांनी कॉलसुद्धा केलं, तर त्याबद्दल आम्ही सकारात्मक आहोत। पण नुसते फक्त कॉल करणं आणि त्यामधून जे काही सकारात्मक आउटपुट यायला पाहिजे ते अजूनही आलेलं दिसत नाही, म्हणून आम्ही पुन्हा एकदा मोठ्या संख्येने मॅडमला भेट त्या ठिकाणी घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। आणि अनेक विषय आहेत जे विद्यार्थ्यांच्या भरतीच्या संदर्भातले महत्त्वाचे आहेत, या संदर्भात आम्ही या ठिकाणी जमा झालेलो आहोत। तुम्ही सुद्धा विचारू शकतात हे कोण कुठून आलेले ते नाव आणि त्यांच्या जिल्ह्याचे नाव। DLP न्यूज ब्युरो परभणी।